वांद्रे पोलिसांनी नोंदवला सैफ अली खानचा जबाब। हल्लेखोरानं हात, पाठ आणि मानेवरती चाकूने हल्ला केला। सगळ्यात आधी जहांगीरच्या बेडरूममध्ये हल्लेखोराला पाहिलं। सैफचा जबाब। सैफ अली खानवरती हल्ला प्रकरणी आज महत्त्वपूर्ण सुनावणी। आरोपीला आज कोर्टात हजर करणार। सैफ अली खान हल्ला प्रकरण। आरोपींच्या बोटाचे ठसे सैफच्या घरातून सापडलेल्या बोटांच्या ठशांशी जुळतात। फॉरेन्सिक तपासणीत उघड। सैफ अली खानवरती हल्ला करणारा शरीफुल इस्लाम बांगलादेशी असल्याचे पुरावे समोर। मुंबई पोलिसांना शरीफुलचे बांगलादेशी ड्रायव्हिंग लायसन्स आणि अन्य कागदपत्र मिळाले। सरपंच देशमुखांच्या हत्येसाठी तलवारीसारखं धारदार शस्त्र, 4 लोखंडी रॉड्स, फायटर, कत्तीचा आणि 41 इंचाच्या गॅस पाईपचा वापर। एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर। बीड सरपंच हत्या प्रकरण। मकोक्का कारवाईतील आरोपी सुदर्शन घुले, जयराम साठे, महेश केदार, प्रतीक घुले या 4 आरोपींची आज ओळख परेड होणार। परळीतील सरपंच बाबू आंधळे हत्या प्रकरणातील व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून पोस्ट। महादेव गीते यांनी उपचारादरम्यान बनवलेला व्हिडिओ आव्हाडांकडून पोस्ट। महादेव गीते यांच्यावरती कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप। शीतल कुमार बल्लाळ यांच्या कथित ऑडिओ क्लिपची चौकशी होणार। बीडचे एसपी नवनीत कौवत यांचे सखोल चौकशीचे आदेश। नालासोपाऱ्यामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतींवरती तोडण्याची कारवाई। आज पुन्हा 3 इमारतींवरती कारवाई केली जाईल। आतापर्यंत 8 इमारती वसई विरार पालिकेकडून भूसपाट। गुइलेन-बारे सिंड्रोम संसर्गजन्य नाही, मात्र खबरदारी म्हणून नागरिकांनी हात धुवावे, काही दिवस मांसाहार करणं टाळावं। पुण्यातील डॉक्टर रवी गोडसेंच्या खबरदारीच्या सूचना। मागच्या 2 दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानामध्ये घट। पश्चिमी चक्राकार वाऱ्यांमुळे हवेत गारवा वाढला। पुढचे 2 दिवस तापमानातील घट कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुढच्या आठवड्यामध्ये शिवाजी पार्कातील धुळीचा आढावा घेणार। मुंबई आयआयटीने दिलेल्या उपाययोजना अंमलात आणल्यानंतर झालेल्या परिणामांचा आढावा घेतला जाईल। आज अमित शहा, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची गोरेगावमधल्या नेस्को सेंटरमध्ये बैठक होण्याची शक्यता। बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस राहणार गैरहजर। पालकमंत्री वादासह इतर घडामोडींवरती चर्चा होण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज नाशिक दौरा। त्र्यंबकेश्वर आणि मालेगावामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नाशिक दौऱ्यावरती। मालेगावमध्ये सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याला लावणार हजेरी। यावेळी भुजबळही व्यासपीठावरती उपस्थित राहणार। दोघांमध्ये काही चर्चा होते का याकडे लक्ष। ठाकरे गटाचे 4 माजी आमदार शिवसेनेत येणार, त्याची सुरुवात आज रत्नागिरीतनं होणार। मंत्री उदय सामंत यांचा दावा। नाराज माजी आमदार राजन साळवींची ठाकरेंच्या मेळाव्याला अनुपस्थिती। राजन साळवी पक्ष सोडणार असल्याची चर्चा असताना अनुपस्थिती। काही वेगळा निर्णय घेणार का याकडे लक्ष। मंत्री उदय सामंतांच्या दौऱ्यात होणारे पक्षप्रवेश तालुका पातळीवरचे। जवळपास 500 ते 600 जण प्रवेश करण्याची शक्यता। यात राजन साळवी किंवा भास्कर जाधव यांचा समावेश नाही। ज्यांनी स्वतःला विकायला ठेवलं ते विकले जाणारच। शिंदेच्या शिवसेनेमध्ये होणाऱ्या संभाव्य पक्षप्रवेशावरती ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या स्वागताचे बॅनर्स, मात्र बॅनरवरती माजी मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो नसल्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर। शिंदेच्या शिवसेनेत आजपासून वेगवेगळ्या पदांसाठी मुलाखती। पालिका निवडणुकीच्या तोंडावरती शाखा प्रमुख ते विभाग प्रमुखांपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या केल्या जाणार। वेळ आल्यास स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेऊन महापालिकेसाठी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ। महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचे संकेत। अमित शहांचा समाचार घेणारच। मेळाव्यातून ठाकरेंचा निशाणा। पाठीत वार केला की वाघनख काढणारच। जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे शहा कोण, ठाकरेंचा हल्लाबोल। भाजपच्या झेंड्यातला हिरवा रंग काढून दाखवा,
मगच आम्हाला हिंदुत्व शिकवा. उद्धव ठाकरेंचं अमित शहांना थेट आव्हान. तर जय श्रीराम म्हणा, पण आधी जय शिवराय देखील बोलण्याचं ठाकरेंचं आवाहन. खुर्चीसाठी लाचार होणारा हा एकनाथ शिंदे नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. त्यांनी 97 जागा लढवून 20 जागा जिंकल्या आणि आपण 80 जागा लढवून 60 जागा जिंकल्या. हा देदीप्यमान विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण हे देखील जनतेने ठरवून दिलं. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. शिवसेनेच्या शिवोत्सव सोहळ्याला तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार अनुपस्थित. शिवसेनेचे दोन्ही माजी मंत्री यावेळी मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज होते. सरसंघचालक मोहन भागवत यांचा 5 दिवस भिवंडीत मुक्काम. 27 जानेवारीपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणार. प्रजासत्ताक दिनी पद्मश्री अण्णासाहेब जाधव शाळेमध्ये उपस्थित राहतील. जमीन हस्तांतरणावरील जीएसटीचा निर्णय रद्द. गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधाराने निर्णय. पुनर्विचार करणारे राज्य कर सहाय्यक आयुक्तांना उच्च न्यायालयाचे निर्देश. राज्यातल्या मोठ्या जिल्ह्यामध्ये किमान 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्याच्या हालचाली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व विभागातील महसूल आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश. नागपूरमध्ये पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यात 2 अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. दिरंगाई करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचं बावनकुळेंचं आश्वासन. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाचं स्वच्छ बस स्थानक अभियान. विजेत्या स्थानकाला 1 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार. वर्षभर राबवला जाईल उपक्रम. हिंगोलीच्या वसमत बस स्थानकाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप. बस स्थानकाच्या बांधकामामध्ये चांगल्या दर्जाचं साहित्य वापरण्यासाठी स्थानिकांची मागणी. 25 आणि 26 जानेवारीला पश्चिम रेल्वेकडनं 1 तासाचा ब्लॉक. वाणगाव ते डहाणू रोड दरम्यान रेल्वे उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी ब्लॉक. चर्चगेट डहाणू रोड लोकल आणि विरार ते डहाणू रोड पॅसेंजर वाणगाव स्थानकापर्यंतच धावणार. तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना दिलासा. शवविच्छेदन अहवालाच्या आधारित पोलिसांचा अहवाल हायकोर्टाने स्वीकारला. फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली. नायगाव पूर्वेच्या बापाणे परिसरात जागेच्या वादातून गोळीबार. 3 जखमी. 2 गटात झाली होती तुफान हाणामारी. गोळीबार करणाऱ्या मेघराज भोईरसह अन्य 6 जणांना अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.